क्वेश्चन नंबर 12. कन्व्हर्ट द फॉलोइंग. त्यातला फर्स्ट आहे प्रोपिन टू प्रोपॅन वन ऑल. म्हणजे आपल्याला प्रोपिनचं रूपांतर प्रोपॅन वन ऑलमध्ये करायचं आहे. प्रोपिन म्हटलं तर अल्किनचा प्रकार आहे बघा. ENE म्हणजे अल्किनचा टाईप आहे, म्हणजे डबल बॉन्ड असेल कुठेतरी. आणि प्रोपॅन वन ऑल OL याचा अर्थ OH ग्रुप असेल, म्हणजे अल्कोहोलचा प्रकार तयार होतोय. म्हणजे अल्किनपासून अल्कोहोलचा प्रकार तयार होतोय. आता मी तुम्हाला यामधलं काही बेसिक सांगतो ते लक्षात ठेवा. प्रोपिनपासून हे मिळवायचं आहे, म्हणजे सुरुवात प्रोपिनने होणार आहे आणि शेवट प्रोपॅन वन ऑलने होणार आहे. मग या ठिकाणी आपण प्रोपिनचा फॉर्म्युला घेतला बघा. CH3CH2 डबल बॉन्ड काय CH2 हा प्रोपिनचा फॉर्म्युला आहे. आता तो कसा काढला जातो हे सांगायची गरज नाही आहे. तर हा प्रोपिन आहे आणि या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. आपल्याला प्रोपिनचं रूपांतर करायचं आहे प्रोपॅन वन ऑल. वन ऑलचा वन काय सांगतो की एक नंबरच्या कार्बनला. OL म्हणजे काय मग अल्कोहोलचा ग्रुप, म्हणजे OH ग्रुप हा एक नंबरच्या कार्बनला असेल. मग ह्या ठिकाणी 1 2 3 यामधला एक नंबरचा कार्बन कोणता, तर बघा इकडे हा एक नंबरचा कार्बन आहे, हा फर्स्ट कार्बन आहे. मग ह्या ठिकाणी ह्या फर्स्ट कार्बनला कोण येणार, वनला कोण येणार, OL म्हणजे OH येणार आहे. ह्या कार्बनला OH येणार. मग OH ह्या ठिकाणी येण्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे का, या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड व्हावा लागेल. काय व्हावं लागेल, डबलचं सिंगल बॉन्ड व्हावं लागेल. पण आपल्याला एक माहीत आहे, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होण्यासाठी अगोदर काय करावं लागेल माहिती आहे का, याचं रूपांतर अल्किल हॅलाइडमध्ये करावं लागेल. कोणामध्ये, अल्किल हॅलाइडमध्ये. म्हणजे अल्किनपासून, कोणापासून, अल्किनपासून डायरेक्ट अल्कोहोलचा प्रकार न मिळवता अल्किनचं रूपांतर अगोदर अल्किल हॅलाइडमध्ये करायचं, मग अल्किल हॅलाइडपासून मिळवायचं आपल्याला अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलचा प्रकार मिळवायचा. मग आता बघा, अल्किल हॅलाइड मिळवण्यासाठी आपण काय केलं, अल्किनची रिॲक्शन कोणाबरोबर केली, HBr बरोबर केली. हा BR निगेटिव्ह पार्ट आहे. कोणता निगेटिव्ह पार्ट आहे, तुम्हाला मार्कोनिकॉफ्स रूल माहीत आहे की हा निगेटिव्ह पार्ट कुठे जात असतो, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन असतात त्याच्याकडे जातो. म्हणजे हा ब्रोमीन जाईल ह्या मधल्या कार्बनकडे. पण आपल्याला मधल्या कार्बनकडे गेला तर इथं सेकंड कार्बनला मी तर 2 ऑलच्या मार्गाने जाऊ आपण. आपल्याला 2 ऑलच्या मार्गाने जायचं नाही, आपल्याला जायचं 1 ऑलच्या मार्गाने. म्हणजे हा निगेटिव्ह जो ग्रुप आहे ना, तो अगोदर ह्या फर्स्ट कार्बनला आला पाहिजे. म्हणजे मग निगेटिव्ह ग्रुप कोणत्या कार्बनला आला पाहिजे की ज्या कार्बनकडं जास्त हायड्रोजन आहे त्याच्याकडे. मग मग मार्कोनिकॉफ्सच्या रूलने रिॲक्शन घडायला नको ही. मार्कोनिकॉफ्सच्या उलट म्हणजे पॅरॉक्साईड इफेक्टने किंवा अँटी मार्कोनिकॉफ्सने रिॲक्शन व्हायला पाहिजेत. मग इथं पॅरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केल्याने हा BR निगेटिव्ह ग्रुप जो आहे तो कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे न जाता कोणाकडे जातोय, ह्या जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे. मग जास्त हायड्रोजन असणारा हा पण आहे ना, पण मग आपण याच दोघांचाच विचार का करतो, कारण ज्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे त्यांनाच अटॅचमेंट होणार आहे ना. ठीक आहे, म्हणजे बघा आता डबलचा सिंगल होईल, हा जो H आहे तो मध्ये येईल, मग Hचा H2 होईल, आणि हा जो BR आहे तो ह्या कार्बनला येईल. मग आपण CH2ला BR जोडून देणार. पात्रा दिसते पाहिजे, म्हणजे ह्या CHला इथं हा H आला तर काय झालं H2, आणि पुढच्या CH2ला BR आला तर CH2ला या ठिकाणी BR आलेला दिसतोय. मग याचं नाव काय, आता इथं कार्बन पाहिले तुम्ही 1 2 3 कार्बन, आणि फर्स्ट कार्बनला ब्रोमीन आहे. फर्स्ट कार्बनला ब्रोमो म्हणजे 1 ब्रोमो. मी इथं म्हटलं आपण 1 ब्रोमो, आणि 3 कार्बन आहे म्हणजे प्रोपेन. प्रोपेन नाव दिलं आपण, म्हणजे अल्केनचं नाव दिलं ना, कारण इथं फक्त सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे हा झाला पहिल्या कार्बनला ब्रोमीन म्हणजे 1 ब्रोमो, आणि 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. 1 ब्रोमो प्रोपेन तयार झाला. आता आपल्याला प्रोपेन 1 ऑल तयार करायचं आहे. इथं पा प्रोपेन 1 ऑल तयार करायचं आहे ना, म्हणजे एक नंबरच्या कार्बनला OH आला पाहिजे. म्हणजे एक नंबरचा कार्बन हा आहे आणि त्याला OH आला पाहिजे, म्हणजे BRच्या जागेवर OH आला पाहिजे. जर BRच्या जागेवर OH आला ना तर मग तो प्रोपॅन 1 ऑल होईल. मग काय करायचं बघा, आता इथून BR आपल्याला कमी करायचं आहे. मग आपण ॲक्वस अल्कली घेतोय, म्हणजे NaOH घेतला आहे. मग इथे रिॲक्शन कशी घडणार माहिती आहे का, इथून BR जाणार आणि त्या ठिकाणी हा OH ग्रुप येणार. मग BR जातोय OHच्या जागेवर, OH येतोय BRच्या जागेवर, बरोबर. मग समजा BRच्या जागेवर OH आला तर काय दिसेल आपल्याला, पहा बरं. हां, BRच्या जागेवर OH आलेला दिसतोय तुम्हाला आता. मग याचं नाव काय, आता 1 2 3 एक नंबरच्या कार्बनला OH, एक नंबरच्या कार्बनला OH म्हणजे काय, मग 1 ऑल, आणि टोटल किती कार्बन आहे, 3, म्हणजे प्रोपॅन. काय नाव आलं, प्रोपॅन डॅश. एक नंबरला OH म्हणजे 1,
आणि OHचा अल्कोहोलचा आपण OL दाखवतो, म्हणजे प्रोपॅन 1 ऑल तयार झाला. आणि आता BRच्या जागेवर OH आला, मग OHच्या जागेवर कोण येणार? BR जर इथे आला तर NaBr तयार होणार आणि तुम्हाला पुढे दिसतंय काय? NaBr तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने मिळालं प्रोपॅन 1 ऑल. आता परत ह्या क्वेश्चनकडे बघून तुम्ही सांगा बरं, प्रोपीन म्हणजे अल्किन, त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करायचं. मग प्रोपीनचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला म्हणजे अल्किनचं रूपांतर आपल्याला अल्किल हॅलाइडमध्ये करावं लागलं आणि अल्किल हॅलाइडचं रूपांतर मग अल्कोहोलमध्ये करावं लागलं. मग हा अल्किन म्हणजे प्रोपीन आहे. प्रोपीनबरोबर कोण रिॲक्ट केला आपण? HBr रिॲक्ट केल्याने काय झालं? अल्किल हॅलाइडचा प्रकार तयार झाला. आणि मग परत त्याच्याबरोबर आपण ॲक्वस अल्कली म्हणजे NaOH रिॲक्ट केलं आणि NaOH रिॲक्ट केल्यावर Br गेला, त्याच्या जागेवर OH आला आणि मग मिळालं आपल्याला प्रोपॅन 1 ऑल. त्यातलं सेकंड बघा आता, बेन्झिल अल्कोहोल टू बेन्झिल सायनाईड. बेन्झिल अल्कोहोलचं रूपांतर बेन्झिल सायनाईडमध्ये करायचं आहे. आता पुन्हा तुम्हाला मी हे विचारतो, इथं अल्कोहोल नाव आलं म्हणजे अल्कोहोलचा प्रकार आहे आणि बेन्झिल सायनाईड म्हणजे अल्कोहोल नाव गेलं आणि अल्कोहोलच्या जागेवर सायनाईड नाव आलं. बघा, बेन्झिल अल्कोहोल त्याचं रूपांतर बेन्झिल सायनाईड. मग आपण आता बेन्झिल अल्कोहोलच्या फॉर्म्युल्यापासून सुरुवात करणार आणि बेन्झिल सायनाईडने शेवट करणार आहोत. मग बेन्झिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय? तुम्ही आता ह्या स्ट्रक्चरकडे जर लक्ष जर दिलं तर ही बाहेरची डॅश तुम्ही सोडून द्या. नुसतं इतकं जर बघितलं तर दिस इज रिंग ऑफ बेन्झिन. ही बेन्झिनची रिंग आहे, याला आपण बेन्झिन म्हणणार. आणि CH2OH घेऊ नका, फक्त काय करा, इथली डॅश घ्या. डॅश घेतली तर बेन्झिनचं काय होईल? बेन्झिनचं होईल फिनिल. काय होईल याचं? फिनिल होईल. आणि जर आपण काय केलं आता, नुसता इथं एक कार्बन कन्सिडर केला, काय कन्सिडर केलं? एक कार्बन कन्सिडर केला, तर मग आता ही बेन्झिनची रिंग आणि त्याला एक कार्बन आहे, तर मग तो होईल बेन्झिल. काय होईल? बेन्झिल. आणि त्या कार्बनला जर आपण पुढे OH अटॅच केला तर मग अल्कोहोल बनेल, म्हणजे हे बनलं बेन्झिल अल्कोहोल. मग तुम्ही या फॉर्म्युल्याकडे मला बघून सांगा की बेन्झिल म्हणजे नेमका यातला किती पार्ट आहे? OH सोडून द्या. OH सोडून दिल्यानंतर हा जो इतका पार्ट आहे याला बेन्झिल म्हणा. काय म्हणा याला? बेन्झिल म्हणा. आणि OH आहे मग अल्कोहोल म्हणा. आता काय होणार बघा इकडे, आपल्याला बेन्झिल अल्कोहोलचं रूपांतर बेन्झिल सायनाईडमध्ये करायचं ना, म्हणजे अल्कोहोल जायला पाहिजे म्हणजे OH जायला पाहिजे आणि OHच्या जागेवर सायनाईड म्हणजे CN यायला पाहिजे, म्हणजे फक्त OH कमी करून आपल्याला इथे CN अटॅच करायचं आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागतं पहा. अगोदर आपल्याला ह्या मागच्या रिएक्शनप्रमाणे जसं आपण अल्किनचं रूपांतर कशात केलं होतं? अल्किल हॅलाइडमध्ये केलं होतं की नाही? म्हणजे Br आला होता. मग तसं या पद्धतीने OHच्या जागेवर कोणता तरी हॅलोजन येणार आहे. मग तो हॅलोजन येण्यासाठी मागच्यात HBr वापरला होता, या ठिकाणी SOCl2 वापरला जातो आहे. SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराईड. कोण आहे SOCl2? थायोनिल क्लोराईड. आता यांची जर रिॲक्शन झाली तर काय होतं त्याकडे नीट लक्ष द्या. हा OH इथून कमी होतो आहे आणि OHच्या जागेवर हा इथला एक Cl जातो आहे. मग OH कमी करून तिथं यातला एक Cl टाकू. बघा काय दिसतंय तुम्हाला? मग दिसतंय बरोबर? हा OH कमी झाला आहे आणि त्या जागेवर कोण आलं? Cl आलं. मग बाकीचं काय बनतं पहा. मग इथं SO शिल्लक आहे. ह्या SOमध्ये आता इथून OH कमी झाला की नाही? मी OH मधला हा O SO बरोबर आला तर काय होणार बरं? SO2. तो गॅस आहे, इव्हॉल्व होतो म्हणून अपवर्ड ॲरो दाखवायचा आहे आपल्याला. आता या Cl2 मधला एक Cl इथं गेलेला आहे बरोबर. मग उरले किती Cl? इथं एक Cl उरलेला आहे. इथं उरलेला एक Cl आणि OH मधला O आला SO मध्ये, तर उरलेला H आहे ना अजून, तो H येणार कोणाकडे? या इथल्या उरलेल्या एका Clकडे. म्हणजे H आणि Cl याचं तयार होणार HCl. तो पण गॅस आहे, इव्हॉल्व होतं म्हणून अपवर्ड ॲरो दाखवायचा आहे. आता बघा इकडे, ही बेन्झिनची रिंग आणि हा CH2 इतकं झालं बेन्झिल आणि Cl म्हणजे क्लोराईड, हे बनलं बेन्झिल क्लोराईड. पण आपल्याला बेन्झिल क्लोराईड नव्हे, आपल्याला बेन्झिल सायनाईड पाहिजेत. मग आपण इथला Cl कमी करून परत तिथं कोण टाकणार? सायनाईड टाकणार. सायनाईड म्हणजे CN. मग तो सायनाईड CN कुठून आणायचं आपल्याला? आपण दुसऱ्या स्टेपमध्ये ते घेणार आहोत. बेन्झिल क्लोराईड मी नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला घेतलेलं दिसतंय बरोबर. हे बेन्झिल क्लोराईड आणि हा KCN म्हणजे सायनाईड घेण्यासाठी आपल्याला इथं KCN घ्यावा लागला, म्हणजे पोटॅशियम सायनाईड घ्यावा लागला, अँड दॅट इज अल्कोहोलिक बरोबर.
मग आता यांची रिॲक्शन कशी होणार सहज कळतंय ना आपल्याला. Cl काढायचा आणि तिथं Cn टाकायचा. मग इथं Cn टाकला, मग इथं आता उरला फक्त K. मग Kकडे इथला कोण येणार आहे Cl इकडे येणार आहे, म्हणजे Cl येतोय इकडे, Cn जातोय तिकडे. मग Cn इथं आला तर कसं दिसेल पहा बरं, हे असं दिसेल. आणि ही बेंझिनची रिंग आणि CH2 याला आपण बेंझिल म्हणतो आणि Cn म्हणजे सायनाईड आहे. म्हणजे बेंझिल सायनाईड आपल्याला मिळालं आणि मग Cn इथून गेला, त्या जागेवर Cl आला, तो KCl बनला. मग पुढे ह्या पद्धतीने आपण हा KCl लिहिला. तर लक्षात घ्या आता आपण काय काय केलं. हे बेंझिल अल्कोहोल होतं, SOCl2 रिॲक्ट केला, म्हणजे OHच्या जागेवर आपण Cl ॲडजस्ट केला, बरोबर. म्हणजे बेंझिल अल्कोहोलचं रूपांतर बेंझिल क्लोराईडमध्ये झालं आणि तेच बेंझिल क्लोराईड आपण पुन्हा सेकंड स्टेपमध्ये घेतलं. KCN यूज केला अल्कोहोलिक, तर Clच्या जागेवर परत कोण आलं Cn आला, दिसतंय तुम्हाला, आणि मिळालं बेंझिल सायनाईड. रिॲक्शन परीक्षेत तेव्हाच लिहिता येते जेव्हा आपण त्याची समजल्यानंतर लिहून प्रॅक्टिस करतो. नुसतं वाचून आपल्याला समजतं बरं का, पण परीक्षेत लिहायला आठवत नाही, तर त्याची लिहूनच प्रॅक्टिस करायची. आणि इन शॉर्ट लक्षात कसं ठेवणार तुम्ही आता, बेंझिल अल्कोहोलचं रूपांतर बेंझिल क्लोराईडमध्ये आणि मग बेंझिल क्लोराईडचं रूपांतर बेंझिल सायनाईडमध्ये केलं आपण. बेंझिल अल्कोहोलचं बेंझिल क्लोराईड कसं केलं SOCl2 वापरून. परत बेंझिल क्लोराईडचं रूपांतर आपण बेंझिल सायनाईडमध्ये कसं केलं KCN वापरून. अशा या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे रिॲक्शन आठवते आपल्याला. थर्ड कन्वर्जन इज इथेनॉल टू प्रोपेन नायट्राईल. बघा आता इथेनॉल OL आलं म्हणजे अल्कोहोलचा प्रकार आहे आणि इथ याचा अर्थ काय 2 कार्बन्स. म्हणजे इथं दिसते तुम्हाला बघा की इथेनॉलने सुरुवात करूया आपण आणि प्रोपेन नायट्राईलने शेवट करूया. तर इथेनॉल 2 कार्बन्स 1 2 आणि मग त्याला OL म्हणजे OH घ्यायचा अल्कोहोल. मग 2 कार्बनचा अल्कोहोल म्हणजे CH3 CH2OH आणि याचं नाव आहे काय इथेनॉल. आता आपल्याला एक माहीत आहे की अगोदर आपण काय करणार याचं रूपांतर अल्किल हॅलाइडमध्ये करणार आहोत. अल्किल हॅलाइडमध्ये रूपांतर करायचं म्हणजे OH कमी करायचं. इथला कोण कमी करायचा OH. आणि OH कमी केला की त्या ठिकाणी आपण कोण घेणार आहोत Cl घेणार आहोत. म्हणजे मग काय होईल बरं, Cl जर इथे आला तर दिसेल कसं पहा बरं, ते बघा Cl आलेलं आहे आणि याचं नाव कसं देणार आपण Cl म्हणजे काय क्लोरो. आणि हे 2 कार्बन आहे म्हणजे इथ आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे अल्केन. मग 2 कार्बनचा अल्केन कोण असतो इथेन असतो, इथेन. मग याचं नाव काय आहे क्लोरो इथेन. किंवा तुम्ही याला असे म्हणू शकतात अल्किल हॅलाइड म्हणजे काय 2 कार्बनचा अल्किल म्हणजे इथिल आणि Cl म्हणजे क्लोराईड, इथिल क्लोराईड असंही म्हणू शकतात, ते कॉमन नेम होईल. आणि क्लोरो इथेन हे IUPAC नेम होईल. तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला म्हणतात ग्रूज प्रोसेस. विच प्रोसेस ग्रूज प्रोसेस. आता रिॲक्शन घडते कशी पहा. HCl आपण घेतला की नाही, OH काढला, OHच्या जागेवर आपण Cl टाकला आहे, बरोबर. मी इथे Cl आला आणि काय झालं आपण ते पाहिलं. इथला निघालेला OH आणि हा H एकत्र आले तर H2O तयार होणार आहे. मग ते H2O आपण इथून कमी करून टाकलं म्हणजे काय केलं पहा बरं -H2O केलं ना. इथं जर -H2O लिहिला नसताना तर ह्या ठिकाणी आपण +H2O असं लिहायला सुद्धा चाललं असतं. आता हा क्लोरो इथेन आपल्याला मिळाला म्हणजेच अल्किल हॅलाइडचा प्रकार मिळाला. मग अल्किल हॅलाइड आपण सेकंड स्टेपमध्ये ह्या ठिकाणी घेतलं, क्लोरो इथेन घेतलं किंवा इथिल क्लोराईड घेतलं आणि आपल्याला मिळवायचं काय त्याकडे लक्ष टाकूया आपण एकदा. काय मिळवायचं आपल्याला इथेनॉल. इथं प्रोपेन नायट्राईल मिळवायचं आहे. नायट्राईल म्हणजे कोण N बरं का, इथला N आहे. आणि प्रोपेन मीन्स हाऊ मेनी कार्बन्स 3 कार्बन्स. प्रोपेनमध्ये 3 कार्बन येतात. मग इथं तर तुम्हाला दिसत आहेत देर आर 2 कार्बन्स ओनली 1 and 2 2च कार्बन आहे. म्हणजे रिॲक्टंटमध्ये 2च कार्बन आहे आणि प्रॉडक्टमध्ये 3 कार्बन आहे. मग 1 कार्बन वाढणार कुठून. मग अल्कोहोलिक KCN आपण जर घेतला तर अल्कोहोलिक KCNमध्ये हा जो C दिसतो हा कार्बन आहे. मग हा कार्बन ह्या 2 कार्बनमध्ये ॲड झाला तर 3 कार्बन होतील ना. मग आता काय करायचं बघून घ्या. इथला Cl काढून टाका आणि तिथे Cn टाका. टाकलंय पहा, Cl काढला, Cn टाकला आणि मग इथला निघालेला Cl आणि इथला उरलेला K आणि Cl काय होणार बरं KCl होणार. ते ह्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. दाखवायला आपण पुढे. तर याचं नाव कसं घ्यायचं पाहता इकडे आपल्याला मिळवायचं जे होतं ते कोण प्रोपेन नायट्राईल.
प्रोपेनमध्ये 3 कार्बन पाहिजेत ना, मग हे आधीचे 2 कार्बन होते आणि CN मधला हा 1 कार्बन जर याच्यामध्ये पकडला तर हे 3 कार्बन एवढ्याचं नाव प्रोपेन झालं बरं का. आणि उरलं फक्त N, मग Nला लिहायचं नायट्राईल, म्हणजे याचं नाव झालं प्रोपेन नायट्राईल. काय काय केलं बघा बरं आपण, काय काय केलं आपण. इथेनॉल होता बरोबर, इथेनॉलचं मिळायचं आपल्याला प्रोपेन नायट्राईल. हा इथेनॉल, हा प्रोपेन नायट्राईल, याच्यामध्ये 1 कार्बन वाढला आहे, म्हणजे रिॲक्टंटमध्ये 2 कार्बन होते, प्रॉडक्टमध्ये 1 कार्बन वाढला आहे. मग हे घडतं कसं, अगोदर आपल्याला OH कमी करावं लागेल बरोबर. OH कमी करून त्या ठिकाणी कोण टाकला आपण, Cl टाकला, म्हणजे क्लोरो इथेन तयार झालं. मग Cl टाकला तो HClमधून आला. मग हा निघालेला इथला OH आणि इथला उरलेला H2O म्हणजे वॉटर, ते आपण इथून कमी करून टाकलं. या प्रोसेसला म्हणतात ग्रूज प्रोसेस. फर्स्ट स्टेपमध्ये मिळालेलं क्लोरो इथेन आपण हे सेकंड स्टेपमध्ये घेतलं आणि आपल्याला हे 2 कार्बन मिळाले. आपल्याला 1 कार्बन वाढवायचं आहे ना, कारण इथेनॉलमध्ये 2च कार्बन आहे आणि प्रोपेन नायट्राईल प्रोपेन 3 कार्बन आहे. तर मग 1 कार्बन वाढवायचा, तो KCN मधून मिळतो आहे आपल्याला. मग ते अल्कोहोलिक KCN आपण घेतलं, हीट केलेलं दिसते तुम्हाला. Cl कमी केला, CN टाकला बरोबर. आणि उरलेला इथला K आणि निघालेला इथला Cl झालं, KCl तयार, प्रोपेन नायट्राईल मिळालं आपल्याला. आता पुढची जी रिॲक्शन आहे ते कन्व्हर्जन कोणतं आहे बघा, प्रोपीन टू 1 नायट्रोप्रोपेन. प्रोपीन म्हणजे अल्किनचा प्रकार आहे. आपण सुरुवात केली ना ह्या प्रकारे ह्या रिॲक्शनमध्ये, तर फर्स्ट रिॲक्शनमध्ये पण प्रोपीन होतं बघा, त्याचे प्रोपीन आहे. 1 2 3 कार्बन आणि इथं डबल बॉन्ड आहे, हे प्रोपीन आहे. त्याचं रूपांतर आपल्याला 1 नायट्रोप्रोपेनमध्ये करायचं आहे. 1 नायट्रो म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला काय आला पाहिजे, नायट्रोजन आला पाहिजेत. 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन येण्यासाठी अगोदर याचं रूपांतर आपल्याला अल्किल हॅलाइडमध्ये करावं लागेल. आणि पहिल्या रिॲक्शनमध्ये पण आपण HBr घेतला होता पेरॉक्साईड इफेक्टने. त्याचं एक्सप्लेनेशन आता मी देत नाही ते, कारण पेरॉक्साईड वापरल्यामुळे हा जो Br आहे तो ह्या कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला जाण्याऐवजी ह्या जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला येतो, म्हणजे डबलचा सिंगल होणार. ह्या डबलचा काय होणार, सिंगल होणार. हा जो H आहे तो ह्या कार्बनला येणार, मग आधी CH होतं आणि हा H जर इथे आला तर CH2 होणार, झालं CH2. आणि इथला डबलचा सिंगल झालेला आहे आणि हा जो CH2 आहे त्याला कोण येणार, Br येणार, आला Br. याचं नाव काय आहे मग आता, या 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमिन आला, 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमिन आला म्हणजे 1 ब्रोमो, आणि हे 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. ओके, 1 ब्रोमो प्रोपेन मिळाला. आणि हे कोणाच्या प्रेझेन्समध्ये घडलं, पेरॉक्साईडच्या. आता हा जो 1 ब्रोमो प्रोपेन आहे, आपल्याला पाहिजे 1 नायट्रोप्रोपेन. मग तुम्हाला फरक काय वाटतं, फक्त इथला जो ब्रोमो दिसतोय ना, हा ब्रोमो कमी करून नायट्रो जर टाकला तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतोय. मग आपण सेकंड स्टेपमध्ये 1 ब्रोमो प्रोपेन घेतला, कंटिन्यू केला. 1 ब्रोमो प्रोपेन आपण कंटिन्यू केला. Br काढायचा आणि तिथं कोण टाकायचं आपल्याला, नायट्रो. मग नायट्रो कोणासोबत आणायचं आपल्याला, AgNO2 सिल्वर नायट्राईट. हे काय, सिल्वर नायट्राईट. मग आता Br काढा, तिथं कोण टाका, NO2 टाका. मग आपण Br काढून कोण टाकला, NO2 टाकला. मग 1 ब्रोमो प्रोपेन, तर ब्रोमोच्या ऐवजी नायट्रो आलं, म्हणजे 1 नायट्रोप्रोपेन तयार झालं. आणि NO2 गेला आणि त्या NO2च्या जागेवर कोण आला, इथला Br आला, कारण NO2 गेला, Brच्या जागेवर Br आला, NO2च्या जागेवर. मग AgBr बनला, दिसतोय तुम्हाला AgBr. हे सिल्वर ब्रोमाइड आहे, तो प्रेसिपिटेट आहे आणि तो खाली बसतो तळाला, म्हणून डाऊनवर्ड ॲरो दाखवला आहे. म्हणजे हे कन्वर्जन आपण कोणाचं मिळालं, प्रोपीनचं कन्वर्जन कशामध्ये, 1 नायट्रोप्रोपेनमध्ये. रिॲक्शन लिहून प्रॅक्टिस करायची. ओके, नेक्स्ट कन्वर्जन इज 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपॅन 1 ऑल. बघा आता इकडे थोडंसं ऑब्झर्वेशन करा. 2 क्लोरोप्रोपेनचं कन्वर्जन आपल्याला प्रोपॅन 1 ऑलमध्ये करायचं आहे. म्हणजे क्लोरोप्रोपेन अल्किल हॅलाइडचा प्रकार आणि प्रोपॅन 1 ऑल म्हणजे अल्कोहोलचा प्रकार. आता अजून एक ऑब्झर्वेशन केलं तर क्लोरो म्हणजे क्लोरीन सेकंड नंबरच्या कार्बनला आहे, म्हणजे 2 क्लोरो. प्रोपॅन 1 ऑल म्हणजे OH ग्रुप जो आहे तो फर्स्ट कार्बनला आहे, म्हणजे सेकंड कार्बनची जी अटॅचमेंट आहे ती फर्स्ट कार्बनला आलेली आहे. अटॅचमेंट बदलते, बरोबर आहे ना. आणि ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे, आपण मागे काही रिॲक्शन पाहिल्या, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला फर्स्ट नंबरच्या कार्बनला अटॅचमेंट पाहिजे त्यावेळेला आपल्याला पेरॉक्साईड वापरावं लागतं, हे लक्षात घ्या. मग सुरुवात होणार आहे 2 क्लोरोप्रोपेनने आणि शेवट प्रोपॅन 1 ऑलने. मग आपण 2 क्लोरोप्रोपेनने सुरुवात करूया. आता प्रोपेन म्हटलं की 3 कार्बन्स येतात, 1 2 3 कार्बन्स.
आणि 2 क्लोरो म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरो, म्हणजे 1 2 सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरो म्हणजे क्लोरीन आला. आणि हायड्रोजन कंप्लीट करायचं तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही आहे. मग याचं नाव झालं 2 क्लोरो प्रोपेन. आता बघा इकडे आपल्याला माहीत आहे की जर आपल्याला पेरॉक्साईड वापरायचं आहे, पेरॉक्साईड वापरताना पेरॉक्साईड कोणाबरोबर वापरला जातो? अल्किन बरोबर वापरला जातो. कोणाबरोबर? अल्किन बरोबर. मग याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागेल? अल्किनमध्ये करावं लागेल. मग 2 क्लोरोप्रोपेन याचं रूपांतर आपल्याला अल्किनमध्ये करायचं आहे. मग 2 क्लोरोप्रोपेन हा कोणाचा प्रकार आहे? अल्किल हॅलाइडचा प्रकार आहे. या अल्किल हॅलाइडचं रूपांतर अल्किनमध्ये करण्यासाठी अल्कोहोलिक KOH वापरा, हे लक्षात ठेवायचं. जेव्हाही आपल्याला हॅलो अल्केन म्हणजेच अल्किल हॅलाइडचं रूपांतर जर अल्किनमध्ये करायचं असलं तर अल्कोहोलिक KOHच वापरावा लागतो. मग आपण समजा अल्किनमध्ये रूपांतर केलं. अल्किनमध्ये रूपांतर केल्याच्या नंतर आपण पेरॉक्साईडच्या इफेक्टमध्ये HBr वापरला. तर BR कुठे जाणार आहे आता सांगण्याची गरज नाही, हे 2दा-3दा रिपीट झाले मागे. BR जाणार डबल बॉन्डपैकी जास्त कार्बन असणार, जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला, म्हणजे BR जाणार ह्या कडेच्या कार्बनला आणि H जाणार ह्या मधल्या कार्बनला, बरोबर ना. आणि मग BR जर कडेच्या कार्बनला जर गेला तर मग काय झालं? 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन म्हणजे काय झालं? 1 ब्रोमोप्रोपेन झालं. काय झालं? 1 ब्रोमोप्रोपेन. आणि मग आपण इथला BR जर कमी केला, BRच्या जागेवर जर OH टाकला तर काय होईल बरं? मग BRच्या जागेवर जर OH टाकला तर काय होईल? 1 2 3 म्हणजे प्रोपेन आणि 1 नंबरच्या कार्बनला OH आहे म्हणजे 1 ऑल. म्हणजे आपल्या लक्षात आलं आहे, सिक्वेन्स काय लक्षात आली पात्रा. सिक्वेन्स अशी लक्षात आली की अल्किल हॅलाइडचं रूपांतर अल्किनमध्ये करावं लागतं. मग अल्किनला पेरॉक्साईड इफेक्टमध्ये जर आपण ट्रीट केलं तर टर्मिनल कार्बनला अटॅचमेंट होते, म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला अटॅचमेंट होते आणि ती अटॅचमेंट आपण बदलली की आपल्याला पाहिजे तो प्रॉडक्ट मिळतो आहे. सुरुवात करूया आपण आता. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बनला क्लोरीन म्हणजे 2 क्लोरो आणि 1 2 3 म्हणजे प्रोपेन, 2 क्लोरोप्रोपेन. आता अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्शन झाली तर काय होणार पात्रा. हा जो तुम्हाला Cl दिसतोय, हा Cl इथून जाणार कोणाबरोबर? ह्या K बरोबर. मग काय होईल बरं त्याचं? KCl होईल. KCl म्हणजे ह्या कार्बनचा Cl गेला, ह्या कार्बनचा एक H जाणार, तो एक H गेला तर तो OH बरोबर जाणार, मग H2O होणार. काय होणार? H2O. आणि ते इथून कमी करून टाकलं आपण, बरोबर ना. मग उरलं काय बघा आता, ह्या कार्बनचा Cl गेला आणि ह्या कार्बनचा H गेला, म्हणजे या दोघांचा एक एक ॲटम कमी झाला की नाही. मग दोघांचा एक एक ॲटम कमी झाला ना, मग दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड करायचा. इथे डबल बॉन्ड करायचा, बघा दिसतंय डबल बॉन्ड केलेलं दिसतो इथे. Cl कमी झालेला आहे, CH3 मधला एक H कमी झालेला आहे, दोघांच्या मध्ये काय आला? डबल बॉन्ड. आणि तो बनला अल्किनचा प्रकार. अल्किन म्हणजे कोण? प्रोपीन. आता इथून पुढचं झालेलं आहे आपलं आधी, बरोबर ना. रिव्हिजनच समजायचे आता हे. तर कडेच्या प्रोपेन 1 ऑल पाहिजे आपल्याला. 1 ऑल म्हणजे कडेच्या कार्बनला अटॅचमेंट पाहिजे. ते कडेच्या कार्बनला अटॅचमेंट पाहिजे असेल तर आपल्याला पेरॉक्साईड वापरावा लागेल. मग HBr घेतला आपण आणि पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये वापरला आहे. तर BR गेला ह्या कडेच्या कार्बनला म्हणजे ह्या कार्बनला CH2च्या कार्बनला, मग CH2ला पुढे BR जोडला जाईल आणि हा जो CH आहे ह्या कार्बनला H जाणार, मग CH2 होणार आणि डबलचा सिंगल झालेला असेल. बघा डबलचा सिंगल झालेला आहे दिसतोय. या CH2ला BR आलेला आहे, ह्या CHला हा H ॲड झाला, मग CHचा CH2 झालेला आहे. आणि याचं नाव जर दिलं तुम्ही तर काय? 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन म्हणजे 1 ब्रोमो आणि 1 2 3 म्हणजे प्रोपेन, 1 ब्रोमोप्रोपेन. आता BR काढून आपल्याला त्या ठिकाणी कोण टाकायचं माहिती का? OH टाकायचं आहे. मग OH आणायचा कुठून? ॲक्वस अल्कलीमधून आणायचं आहे. हे पण झालं आहे आपलं आधी. NaOH ॲक्वस. तर Na आणि BR म्हणजे असं समजा की BR जाणार तिथं OH येणार, म्हणजे OHची जागा BRला आणि BRची जागा OHला करून टाका. BR काढला, OH टाकला आणि मग काय करायचं आता? Na जोडी कोण टाकायचं? BR टाकायचा. पण ते Na BR पुढे आपण लिहिलेलं नाही आहे, कारण आपण हे ॲरोवर घेतलेलं आहे. ॲरोवर जर घेतलं तर असं बॅलन्सिंग दाखवण्याची काही गरज नसते. म्हणजे मग आता 1 ब्रोमोप्रोपेनचं काय झालं? BR जाऊन OH आल्याने
1 नंबरच्या कार्बनला OH आहे, अल्कोहोलचा प्रकार आहे हा. 1 2 3 म्हणजे जनरलमध्ये अल्कॅनॉल म्हणतात. काय म्हणतात? अल्कॅनॉल. मग हा अल्कॅनॉल कोण आहे? 1 2 3 3 कार्बनचा. 3 कार्बन म्हणजे प्रोपॅन आणि 1 नंबरच्या कार्बनला OH म्हणजे 1 ऑल. प्रोपॅन 1 ऑल. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगू. अल्कोहोलिक KOH कशासाठी वापरतात? अल्किल हायड्रेटचं रूपांतर अल्किनमध्ये करण्यासाठी. पॅरॉक्साईड इफेक्ट केव्हा घेतात? 1 नंबरच्या कार्बनला अटॅचमेंट आणण्यासाठी. आणि ॲक्वस अल्कली कधी घेतात? अल्कोहोलमध्ये रूपांतर करण्यासाठी. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. याचं रूपांतर कशात करायचं? आयसो ब्युटिल ब्रोमाइडमध्ये करायचं आहे आपल्याला. मग आता टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच्या फॉर्म्युल्याने सुरुवात करायची आणि आयसो ब्युटिल ब्रोमाइडने शेवट होणार. मग टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, आता ब्युटिल म्हणजे किती? 4 कार्बन येणार, बरोबर ना? 1 2 1 2 3 4 4 कार्बन झाले. आणि टर्शरीचा अर्थ काय मग? ब्युटिल झालं. ब्रोमाइड, ब्रोमाइड म्हणजे ब्रोमीन घेणार आपण. आणि टर्शरीचा अर्थ काय? की ब्रोमीन ज्या कार्बनला तो कार्बन आणखी 3 कार्बनला. ब्रोमीन ह्यामधल्या कार्बनला आणि ह्यामधला कार्बन आणखी किती कार्बनला? 3 कार्बनला, म्हणजे तो टर्शरी झाला. आणि टोटल कार्बन आहे 4 म्हणजे ब्युटिल झालं. आणि Br म्हणजे ब्रोमाइड झालं. याचं नाव आहे काय? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडलाच आपण IUPAC नाव देऊ शकतो. बघा कसं. समजा आपण याला जर नंबरिंग दिली 1 2 3 किंवा इकडून 1 2 3 सारखंच येतं. मग सेकंड नंबरच्या कार्बनला ब्रोमीन आला, मग त्याला म्हणायचं काय? 2 ब्रोमो. सेकंड नंबरच्या कार्बनलाच वर मिथिल आला म्हणजे म्हणायचं 2 मिथिल. आणि 1 2 3 3 कार्बन आहे ना चेनमध्ये, मग त्याला म्हणायचं प्रोपेन. म्हणजे 2ला ब्रोमो, 2ला मिथिल आणि प्रोपेन. 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. आता आपल्याला एक माहीत आहे टर्शरीचं आयसो होतं आहे, बदल होतो आहे. टर्शरीचं टर्शरी राहिलं का? नाही. टर्शरीचा आयसो होतं आहे. जसं आधीच्या याच्यामध्ये हे 2चं 1 झालं होतं ना, मग आपण अल्कोहोलिक KOH वापरून याचं रूपांतर कशात केलं होतं? अल्किनमध्ये केलं होतं. इथंही तेच करायचं आहे. इथेही अल्कोहोलिक KOH वापरायचा आणि ह्या अल्किल हॅलाइडचं रूपांतर आपल्याला अल्किनमध्ये करायचं. मग काय होणार बघा इकडे. ज्या कार्बनला ब्रोमीन आहे हा ब्रोमीन जाणार आहे. ह्या कार्बनचा ब्रोमीन गेला आणि या शेजारच्या कार्बनचा ह्या 3H मधला 1H गेला. म्हणजे मग इथं कार्बन शिल्लक राहिला एकटाच फक्त दिसतोय. ह्या कार्बनचा CH3चा 1H गेला, CH2 राहिला. आणि या दोघांचे एक एक ॲटम कमी झाला म्हणजे मध्ये डबल बॉन्ड करायचा. डबल बॉन्ड केला, तयार झालं आयसोब्युटीन. कोण तयार झालं? आयसोब्युटीन. कारण फर्स्ट कार्बन सेकंड कार्बनला ब्रँच आहे म्हणजे आयसो म्हणायचं. आणि टोटल कार्बन 4 आहे म्हणजे ब्यूट म्हणायचं. आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे इन म्हणायचं. आयसोब्युटीन हे कॉमन नेम आहे. आणि IUPAC नेम जर दिलं तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. मग त्याच्यापैकी फर्स्ट आणि सेकंड कार्बनला CH3 म्हणजे काय? 2 मिथिल. सेकंड कार्बनला मिथिल म्हणजे 2 मिथिल. आणि टोटल कार्बन 1 2 3 म्हणजे काय आलं? प्रोप आलं. आणि फर्स्ट नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणजे एकला अल्किन आहे म्हणजे 1 इन. 1 नंबरला अल्किनचा ग्रुप म्हणजे 1 नंबरला डबल बॉन्ड ना, म्हणजे 1 इन म्हणायचा. म्हणजे बघा 2ला मिथिल झालं, 1 2 3 प्रोप, 1ला डबल बॉन्ड म्हणजे 1 इन झालं. आता आपल्याला कडेच्या कार्बनला, कोणत्या कार्बनला? कडेच्या कार्बनला कोण आणायचं आहे? Br आणायचं आहे. त्याच्याकरता पॅरॉक्साईड वापरला जातो हे आपल्याला माहीत आहे. HBr घेतला, पॅरॉक्साईडच्या इफेक्टमध्ये रिएक्शन होते. आता हा Br जाणार कुठं? जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला, म्हणजे ह्या कार्बनला जाणार आहे तो. म्हणजे मग CH2ला पुढे Br येणार. दिसते बघा CH2ला काय आलेलं आहे? Br. आणि ह्या कार्बनला हा H जाणार आहे म्हणजे इथं CH होणार. झालं इथं CH बरोबर. मग आता याचं नाव काय बघा? आयसोब्युटिल ब्रोमाइड. काय नाव याचं? आयसोब्युटिल ब्रोमाइड नाव आहे. आणि कॉमन नेम जर आपण दिलं ना तर नंबरिंग अशी येईल 1 2 3. काय? 1 2 3. त्याच्यापैकी 1ला ब्रोमीन म्हणजे 1 ब्रोमो दिसतंय, 1 ब्रोमो. 1 2 2ला मिथिल म्हणजे इथं आलं 2 मिथिल. आणि टोटल 1 2 3 म्हणजे काय? प्रोपेन. म्हणजे IUPAC नेम झालं 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. आता
ओव्हरऑल बघा काय आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं रूपांतर आपल्याला आयसो ब्युटिल ब्रोमाइडमध्ये करायचं होतं. मग टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड अल्किल हॅलाइडचा प्रकार होता, बरोबर. टर्शरीचं आपल्याला आयसो करायचं होतं, म्हणजे मग आपल्याला काय करावं लागणार आहे माहिती आहे का, अल्किनमध्ये रूपांतर करावं लागतं. मग अल्किनमध्ये रूपांतर करायला अल्कोहोलिक KOH वापरतात. अल्किनमध्ये रूपांतर झालं आणि 1 नंबरच्या कार्बनला अटॅचमेंट दाखवायची होती, म्हणजे आपल्याला HBr वापरताना पेरॉक्साईड वापरायचा आहे. आणि पेरॉक्साईड वापरल्याच्या नंतर ही पेरॉक्साईड इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉप्स रिएक्शन आहे. हे मी जे बोलतो हे आधी झालं आहे म्हणून बोलतो आहे फक्त सरळ, आणि आपल्याला पाहिजे तो प्रॉडक्ट मिळाला आहे. रिॲक्शन लिहून प्रॅक्टिस करायची. समजून घेतल्याच्या नंतर रिॲक्शन लिहूनच काढली पाहिजे, तरच परीक्षेत लिहिता येते. क्वेश्चन नंबर 13. कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्सेस. म्हणजे आपल्याला खाली ज्या रिॲक्शन दिले आहेत त्यामधला सिक्वेन्स पूर्ण करायचा आहे बाय रायटिंग. पूर्ण करण्यासाठी काय राईट करायचं, द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले कंप्लीट करायचे. मग कोणते कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, A आहे, B आहे अँड C. बघा आता त्यातली फर्स्ट रिॲक्शन A, सेकंड रिॲक्शन B आहे. 2 ब्रोमोब्युटेन आहे, अल्कोहोलिक KOH, मग A फॉर्म झाला, मग Br2, मग B फॉर्म झाला, नंतर NaNH2 घेतला आणि C फॉर्म झाला. तसंच इथं सेकंड रिॲक्शनमध्ये आयसोप्रोपिल अल्कोहोल PbR3 डेल्टा म्हणजे हिट केलं आहे, नंतर A फॉर्म झाला, नंतर एक्सेस अमोनिया बरोबर म्हणजे NH3 बरोबर Aची रिॲक्शन झाली, मग B फॉर्म झाला. तर आपल्याला आता हे रिॲक्शन कंप्लीट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण A घेतलं, इथं बघा A घेतलं. 2 ब्रोमोब्युटेन, मग आपण फॉर्म्युला काढणार 2 ब्रोमोब्युटेनचा. ब्यूट म्हणजे 4 कार्बन घ्यायचे आणि 2 ब्रोमो म्हणजे सेकंड कार्बनला ब्रोमिन घ्यायचा, बरोबर. म्हणजे 4 कार्बन घेऊन सेकंड कार्बनला ब्रोमिन. 1 2 3 4 कार्बन घेतले आपण इथं आणि सेकंड कार्बनला ब्रोमिन. लेफ्ट साईडने सेकंड कार्बनला वरती आपण ब्रोमिन घेतला. आणि मग हायड्रोजन कसे कंप्लीट करायचे हे तुम्हाला आता माहीत आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा काढला आपण, 2 ब्रोमोब्युटेन म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनला ब्रोमिन म्हणजे 2 ब्रोमो आणि टोटल 4 कार्बन दिसत आहेत ब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन घेतला आपण. आणि अल्कोहोलिक KOH इथं आपल्याला घेतलेला दिसतोय, अल्कोहोलिक KOH. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हा हॅलो अल्केनचा किंवा अल्किल हॅलाइडचा प्रकार आहे. अल्किल हॅलाइडच्या प्रकाराबरोबर जर अल्कोहोलिक KOHची रिॲक्शन झाली, तर आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पण पाहिलं होतं, अल्कोहोलिक KOHची रिॲक्शन झाली तर अल्किनचा प्रकार तयार होतो. कोणाचा, अल्किनचा. मग अल्किनचा प्रकार कसा बनतो, ज्या ठिकाणी ब्रोमिन आहे तो ब्रोमिन त्या ठिकाणाहून काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे ह्या सेकंड कार्बनचा ब्रोमिन जाणार, नुसता सेकंड कार्बनचा ब्रोमिन नाही जाणार, तर त्याच्या शेजारच्या कार्बनचा H जाणार आहे. म्हणजे ह्या कार्बनचा H जाणार आहे. मग इथं तुम्हाला दिसतं काय, ह्या कार्बनला H किती दिसतं आहे, 2. मग एक H गेला तर काय राहणार, एकच H राहणार ना. मी इथे एकच H राहिलं आहे म्हणजे CH राहिलं फक्त. आणि वरचा Br गेला, इथे पण CH राहिलं दिसतंय तुम्हाला. आणि ह्या कार्बनचा Br कमी झाला, ह्या कार्बनचा H कमी झाला, दोघांचाही एक एक ॲटम कमी झाला, म्हणजे दोघांच्यामध्ये इथं डबल बॉन्ड येणार आहे. तुम्हाला हा डबल बॉन्ड आलेला दिसतोय. आता हायड्रोजन पण गेला, ब्रोमिन पण गेला, म्हणजे D म्हणजे कमी होणे, डिहायड्रो आणि ब्रोमिन हॅलोजनचा प्रकार डिहायड्रो हॅलोजिनेशन प्रकार आहे हा. आणि बघा आता इथे हा इथला कमी झालेला Br ह्या K बरोबर गेला म्हणजे KBr, आणि कमी झाला म्हणजे काय, मायनस करून टाकला आपण तिथं. आता शक्यतो ॲरोवर जर असं दिलेलं असलं तर बॅलन्सिंग चेक करायची गरज नसते. तर आता हे जे फॉर्म झालं, अल्किन फॉर्म झालं, तर त्या अल्किनचं नाव काय, 1 2 3 4 म्हणजे ब्यूट. 4 कार्बनचं ब्यूट झालं. मी इथं ब्यूट लिहिलं आपण. आणि डबल बॉन्ड सेकंड नंबरच्या कार्बनला राईटकडून 5, सेकंडला आहे, लेफ्टकडून बघा, सेकंडला आहे, जिकडून जवळ असेल ना तिकडचं नाव द्या. मग हा 4 कार्बनचा अल्किन आहे ना, ब्यूटीन आहे, हा ब्यूटीन आहे, पण डबल बॉन्ड सेकंड नंबरला आहे म्हणून इथं 2 टाकायचं. ब्यूट 2 इन, 2च्या मागे पुढे डॅश करायच्या, ब्यूट 2 इन झालं. आणि आता याच्यामध्ये बघा इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला अल्कोहोलिक KOHची रिॲक्शन झाल्यावर ए फॉर्म होणार होता ना, मग आपला इथं फॉर्म झालेला हा कोण आहे, आता ए आहे. आणि याचं नाव, एचं नाव आलं ब्यूट 2 इन, तो ए आहे. इथं आपण दाखवलं ब्रॅकेटमध्ये की हाच ए आहे, तो मेजर प्रॉडक्ट आहे. आता Br2 म्हणजे ब्रोमिनची रिॲक्शन. तर ब्रोमिनेशन आहे, अल्किनचं काय ब्रोमिनेशन. आता अल्किनचं ब्रोमिनेशन कसं की डबलचा पुन्हा सिंगल होतो,
काय होतं, डबलचा सिंगल होतो. आणि ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड होताना त्या दोघांना एक एक ब्रोमीन अटॅच होणार, म्हणजे ह्या डबलचा सिंगल होणार, इथं सिंगल झालेला दिसतोय. आणि ह्या कार्बनला Br2 मधला एक Br आणि ह्या कार्बनला पण Br2 मधला एक Br अटॅच होणार आणि ह्या दोघांना एक एक Br ह्या ठिकाणी तुम्हाला वरती अटॅच झालेला दिसतोय आणि डबलचा सिंगल झाला आहे. तर याचं नाव काय, 1 2 2ला ब्रोमीन आहे, परत 3ला ब्रोमीन आहे. लेफ्टकडून गेलं तरी तसंच आहे, सेकंडला आणि थर्डलाच येतं आहे ते. म्हणजे मग 2ला आणि 3ला म्हणजे 2,3 2 ब्रोमीन आले म्हणजे डायब्रोमो, म्हणजे 2ला 3ला आणि 3ला असे 2 ब्रोमीन म्हणजे डायब्रोमो. 2 आणि 3च्या मध्ये कॉमा आहे, 3 आणि डीच्या मध्ये डॅश आहे. 2,3 डायब्रोमो आणि टोटल कार्बन 1 2 3 4 म्हणजे ब्युटेन. हा झाला 2,3 डायब्रोमो ब्युटेन. याला आपण बी नाव दिलं. बी नाव का दिलं, कारण की क्वेश्चनमध्ये बघा Br2 रिॲक्ट ए बरोबर Br2 रिॲक्ट झाल्यावर बी तयार होणार होता. मग हा जो तयार झालेला बी आहे आपण त्याचं नाव देऊन टाकलं. आता पुढे सोडॅमाइड आहे, NaNH2. NaNH2ची याच्याबरोबर रिॲक्शन होते. ही डबल डिहायड्रो हॅलोजन रिॲक्शन आहे. कोणती, डबल डिहायड्रो हॅलोजिनेशन, म्हणजे 2 हायड्रोजन आणि 2 हॅलोजन कमी होतात, म्हणजेच डबल डिहायड्रो हॅलोजन रिॲक्शन. सोडॅमाइड ह्या प्रकारची रिॲक्शन करतो. मग 2 हायड्रोजन आणि 2 हॅलोजन जाणार. मग 2 हॅलोजन कोण जाणार, हा एक जाणार आणि हा एक जाणार. हे दोन्ही ब्रोमीन जर कमी झाले, म्हणजे ह्या कार्बनचा ब्रोमीन गेला, पुढच्याही कार्बनचा ब्रोमीन गेला, तर मध्ये एक बॉन्ड वाढेल, मग डबल होईल. पण नुसतं हॅलोजनच जाणार नाही, हायड्रोजन पण जाणार आहे. म्हणजे ह्या कार्बनचा हा H पण जाणार, ह्या कार्बनचा हा H पण जाणार, म्हणजे आणखी परत एक एक ॲटम कमी होणार, म्हणजे परत एक बॉन्ड वाढणार. म्हणजे बघा, ह्या कार्बनचा ब्रोमीन आणि हायड्रोजन गेला, ह्याही कार्बनचा ब्रोमीन आणि हायड्रोजन गेला. मग दोघांचे 2-2 ॲटम कमी झाले, म्हणजे 2 बॉन्ड वाढतील. 2 बॉन्ड वाढले तर आधीचा एक आणि वाढलेले 2 असे 3 बॉन्ड होतील, म्हणजे ट्रिपल बॉन्ड झाले. बघा, त्यांच्यामध्ये वरचे ब्रोमीन निघून गेले आणि इथले HH पण गेले. आणि ट्रिपल बॉन्ड झाल्यावर अल्काईनचा प्रकार असतो. कोणता, अल्काईनचा. मग इथं टोटल 1 2 3 4 4 कार्बन आहे. 4 कार्बनचं काय, तर ब्यूट. ट्रिपल बॉन्ड कुठे आहे, सेकंड नंबरच्या कार्बनला आहे, 1 2, किंवा इकडूनही 1 2चा आहे. सेकंड नंबरच्या कार्बन म्हणजे ब्यूट 2. आणि अल्काईनचा प्रकार म्हणजे YNE लावायचं त्याला पुढे, म्हणजे ब्यूट 2 आईन. काय, ब्यूट 2 आईन. आणि प्रॉब्लेममध्ये आपल्याला म्हणजे क्वेश्चनमध्ये बीवर NaNH2ची रिॲक्शन झाल्यावर C तयार होत होता. मग हा तयार झालेला C आहे, आपण ब्रॅकेटमध्ये दाखवला C. आता याच्या पुढचा जो आहे बघा, सेकंड काय, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आपण आयसोप्रोपिल अल्कोहोलचा फॉर्म्युला घेणार बीमध्ये. इथं बी, प्रोपिल म्हणजे 3 कार्बन, आयसो म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला, अल्कोहोल म्हणजे OH, म्हणजे 3 कार्बनपैकी 1 2 3 3 कार्बनपैकी 2 नंबरच्या कार्बनला अल्कोहोल म्हणजे OH काढायचा. OH काढला आहे आपण 1 2 3 आणि सेकंड कार्बनला OH काढला. तर सेकंडला म्हणजे आयसो, 1 2 3 म्हणजे प्रोपिल आणि OH म्हणजे अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि PbR3 म्हणजे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आहे, हिट केलेलं आहे. तर इथं घडतं काय बघा, इथला OH रिमूव्ह होतो. कोण रिमूव्ह होतो, OH रिमूव्ह होतो आणि त्याच्या जागेवर कोण येतो, Br येतो. बघा, OH गेला आणि कोण आला, Br आला. तर याचं नाव काय असेल बरं, या आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे, फक्त अल्कोहोल गेलं आणि Br म्हणजे काय, ब्रोमीन नाव आलं, म्हणजे ब्रोमाइड आला. म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल न म्हणता याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड म्हणावं लागेल. काय म्हणायचं याला, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. इथं नाव पाहिजे ते लिहून घ्यायचं तुम्ही, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आता पुढे परत एक्सेस अमोनियाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते, म्हणजे एक्सेस अमोनिया रिॲक्ट होतो याच्याबरोबर. मग एक्सेस अमोनिया रिॲक्ट झाला तर परत Br काढून टाकायचा आणि तिथं NH2 टाकायचा. NH3 मधला कोण टाकायचा, NH2 टाकायचा. म्हणजे Br गेला आणि परत कोणाला, NH2 आला. मग याचं नाव काय झालं, आता बघा इकडे, याला आयसोप्रोपिल अमाइन पण म्हणू शकू आपण. पण IUPAC नेमनुसार बघा 1 2 3 हे 3 कार्बन आहे. 3 कार्बनचा प्रोपेन येतो की नाही, मग प्रोपेन N नंतर E येतो, पण पुढे कंटिन्यू होणार आहे नाव अजून, मग शेवटचा E काढून टाकायचा, म्हणजे प्रोपॅन. काय झालं, प्रोपॅन. आणि 1 2 सेकंड नंबरला अमाइन आहे, म्हणजे 2 अमाइन, प्रोपॅन 2 अमाइन. आणि आपल्याला इथं दिलेलं होतं वरती की अमोनियाची रिॲक्शन झाल्यावरती Aचा B तयार होतो, म्हणजे ह्या ठिकाणी हा जो तयार झाला तो B आहे, म्हणून आपण इथे B दाखवलं आहे.